आज संपूर्ण जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची बैठक झाली। 2 दिवसाखाली ससपूर जवळा येथे ज्या पद्धतीनं शेतकरी मायबापावर त्यांच्या जमिनीवर मुंडक्यावर पाय देऊन जमिनी मोजण्याचं काम झालं, त्याचा निषेध करून ते क्षीरसागर नावाचे नायब तहसीलदार आहेत, ते नालायकासारखं बोलत सुटलेलं आहे। त्या नालायकाची आधी इथून सस्पेंड करून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। या बैठकीमध्ये ती मागणी झालेली आहे आणि उद्या आंबे टाकळीला मोठ्या प्रमाणामध्ये रास्ता रोको होणार आहे। जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांची पोरं गुरं ढोरं वासरं घेऊन या रास्ता रोको मध्ये सामील होणार आहेत। ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोलिसांना हाताशी धरून दडपशाही करत आहेत, तर आमच्या सोबतही जिल्ह्यातले शेतकऱ्यांची पोरं आहेत। बघूत कोणामध्ये किती दम आहे, तुमच्या पोलिसांमध्ये दम आहे का आमच्या शेतकऱ्याच्या लेकरात दम आहे। आता होऊन जाऊ दे, जे व्हायचं ते होईल। आणि वरून कॉल दिलेला आहे, उद्या संपूर्ण महाराष्ट्रभर चक्का जाम आहे। उद्याचा आम्ही फक्त चक्का जाम तर करणार आहेत, परंतु कलेक्टरांच्या घरावर गेल्याशिवाय आम्ही बी आता शांत बसणार नाही। तुम्हाला काल पण अटक केली होती, आता उद्या मोजणी, उद्या पण अटक केली, तर आज रात्री अटक केली, तर उद्या आंदोलन। आता यांच्यामध्ये दम नाही म्हणूनच आमच्यासारख्या फाटक्या शेतकऱ्याच्या पोरायला अटक करायली। त्या दिवशी बी 19 तारखेला अटक केलं, दिवसभर दामून ठुलं आणि नंतर सोडून दिलं। आता मोजणीमध्ये जरी आम्हाला अटक केलं तर हा मेसेज जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्याच्या पोरापर्यंत गेलेला आहे। जिल्ह्यामध्ये 25 लाख शेतकरी आहेत, कोणाकोणाला अटक करतील आणि कोणाकोणाला सोडून देतील आता त्यांचं त्यांनी ठरवावं। जे लोकप्रतिनिधी याच्यामध्ये सहभागी होणार आहेत त्यांचंही आम्ही स्वागत करणार आहोत, कारण ते सरकारचे किंवा त्या याचे होण्या अगोदर ते आधी लोकांची आहेत। लोकांनी त्यांना मत देऊन निवडून दिलेले, लोकांची भावना काय ही त्यांना जाणून घ्यावी लागेल आणि लोकांच्या बाजूने ते जर रस्त्यावर लढायला तयार असतील तर आम्ही त्यांचं स्वागतच करू आणि उद्याच्या या लढाईमध्ये ते जर आले तर त्यांचं आम्ही स्वागत करू। सर्वप्रथम आज जी सर्व तमाम शक्तीपीठ बाधित शेतकरी आणि इतरही सर्व शेतकऱ्यांची प्रचंड मोठी मीटिंग आज सावली विश्रामगृहात झाली आणि त्यामध्ये ससपूर जवळ्यामध्ये लोकांवर ज्या प्रकारचा पोलीस अत्याचार केला त्याचा जाहीर निषेध करण्यात आला। तसंच ज्या प्रकारे महिलांवर अन्याय केले, त्यांना पार काठीनं मागच्या बाजूनं मारलं, त्यांच्या साडीचे पदर काढण्यात आले आणि पोलीस प्रशासनाने एवढा अत्याचार केला। खरं तर हा शक्तीपीठ महामार्गाची कुठल्याही लोकांची मागणी नाही आणि त्यामुळं आज या ठिकाणी सगळे मोठ्या संख्येनं सर्व गावातले शेतकरी उपस्थित आहेत। या ठिकाणी निर्णय घेण्यात आला की उद्या मोठ्या प्रमाणावर रस्ता रोको आंदोलन हे आंबे टाकळीच्या तिथं आम्ही करणार आहोत। परभणी जिल्ह्यातले मोठ्या प्रमाणावर शेतकरी त्यामध्ये सहभागी होणार आहेत। उद्या राज्य सरकारचं अधिवेशन आहे आणि फक्त परभणीत नाही तर संपूर्ण शक्तीपीठ महामार्ग ज्या ज्या जिल्ह्यातनं येतोय आणि इतरही जिल्ह्यामध्ये कृती समितीनं कॉल दिलेला आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात या शक्तीपीठ विरोधी महामार्गाबद्दल आंदोलन होणार आहेत। उद्या परभणी जिल्ह्यात आम्ही मोठ्या प्रमाणावर रस्ता रोको आंदोलन करणार आहेत, त्याला मोठ्या प्रमाणावर शेतकरी महिला देखील सहभागी होणार आहेत। प्रशासन म्हणते की आम्ही सक्तीने घेऊ, जमिनी घेऊच, मोजणी करून घेऊ, ते म्हणत असले तरी लोकांचा विरोध आहे आणि म्हणूनच आम्ही अधिवेशन आहे तिथं देखील लोकप्रतिनिधी त्यांचा प्रश्न मांडतील। मुद्दा आहे की प्रशासन काय म्हणते, प्रशासन हे फडणवीसच्या इशाऱ्यावर आणि गृहमंत्र्याच्या इशाऱ्यावर काय करतंय, प्रशासन काही बोलत नाही, त्यांना दबाव आहे। आणि आज मुख्यमंत्री, लाजिरवाणी गोष्ट आहे की तुम्ही मुख्यमंत्री आहात, शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेणं ही तुमची नैतिक जबाबदारी आहात, तुम्ही सत्तेवर बसलेला आहात, तुम्हाला बहुमत मिळालेलं आहे, परंतु लोकांचं म्हणणं ऐकून न घेता तुम्ही गृहमंत्र्याची गादी चालवत असाल आणि या शेतकऱ्यांवर महिलांवर अन्याय करत असाल तर महाराष्ट्रातला शेतकरी गप्प बसणार नाही। आमच्यावर गोळ्या चालवू द्यात, लाठीचार्ज करू द्यात, आम्ही जीवाच्या निकारानं त्याला विरोध करू, हे आम्ही या ठिकाणी ठामपणे सांगतोय। मोजणी अगोदर पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात येते आणि मोजणी केली जाते, जे प्रमुख उचलतात संघटनेचे त्यांना अटक केली जाते। मला या ठिकाणी अभिमानानं सांगावं वाटतं की परभणीतले सगळे शेतकरी कार्यकर्ते जरी त्यांनी अटक केले तरी ससपूर मधले शेतकरी लढलेत आणि त्यांनी प्रशासनाला थोबाडावर मारलेलं आहे। की काही जण असा प्रचार करतात की नेत्यांचाच विरोध आहे आणि शेतकऱ्यांना पाहिजे। आज ससपूर जवळातल्या लोकांनी दाखवून दिले की आम्हाला पण शक्तीपीठ नको आहे।